आता क्रिस गेल याची आठवण या ठिकाणी करून देतात ते कैलास नाईक षटकाराने. दरम्यान पुढचा चेंडू या ठिकाणी हा चेंडू मात्र आपण पाहिलं पंच अर्थातच या ठिकाणी असमर्थ ठरले त्यांनी हात जमिनीला समांतर केलं आणि या ठिकाणी दर्शवले हा चेंडू स्वैर. एक षटकार आणि त्यानंतर आली एक धाव अर्थात 7 धावा धबलकावर. पहिली उपांत्य फेरीची लढत अर्थात सेमीफायनल BTPLची रेखा एंटरप्राइजेस आणि साई सागर या दोन संघामध्ये. वळ या मैदानाकडे फुलटॉस होता, फायदा उठवू शकले नाही. चेंडू आपण पाहतात कार्पेट्स आणि चेंडूला खेळला आहे मिड विकेटला. इथे डीप मिडवून शतशे चेंडूवर येतोय आणि तोपर्यंत एक धाव धावपलका इथे नोंदवते फलंदाज कैलास नाईक आणि संघाची धावसंख्या धावपलका जाऊन पोहोचते 8. हा अंक याबद्दल मी नेहमी म्हणतो की महाराष्ट्रातले 8 अष्टविनायक यांची आपल्याला आठवण या ठिकाणी होते. प्रत्येक असं सांगितलं जातं की प्रत्येकाने हिंदू संस्कृतीप्रमाणे अष्टविनायकाची यात्रा करावी, त्याचं उचित फळ मिळतं असं म्हणतात. वळूया मैदानाकडे. या ठिकाणी आपण पुन्हा एकदा पाहता हा चांगला चेंडू पाहायला मिळाला. दीर्घ कटाक्ष टाकला होता पंचांकडे मध्ये. या ठिकाणी पंचाने दर्शवला हा चेंडू अतिशय चांगला आहे कारण बॅटच्या अगदी पण खालून हा चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावला. निधाव चेंडू सांगता झाली. धावपलका धावा आहे 8. पहिले षटक 6 षटकांचा सामना. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गुरुनाईक यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी पाहत मिड विकेटच्या वरून येतोय. हा एक मस्त फटका गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. चांगला फटका इथे पाहायला मिळाला. अर्थात सचिन नाईकच्या बॅटमधून कैलास नाईक यांनी देखील षटकाराने खातं उघडलं होतं. या ठिकाणी सचिन नाईक यांनी षटकाराने खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या पुढे सरकली 14 धावा धबलकावर. बघा जे आमचे छोटे व्हॉलेंटियर आहेत, आमचे सीमारक्षक आहेत, त्यांना एक सूचना आहे की तुम्ही जेव्हा चेंडू आणायला बाहेर जातात, बाहेर मित्रांनो या साईडने जे रस्ता चालू आहे, रस्त्यावरती गाड्या चालू आहेत, त्या गाड्या बघून तुम्हाला धावायचं आहे. कुठल्या प्रकारची अनहोनी हानी होऊ नये याची तुम्ही दक्षता घ्यायची आहे. हे नक्कीच क्रिकेटमध्ये मग कोणतंही काम असू दे, अगदी आपण क्रिकेट खेळत असू दे किंवा आपण या ठिकाणी या बॉल बॉयचं काम करत असू दे, अर्थातच आपण प्रथम आपलं शरीर, आपलं व्यक्तिमत्व, आपलं कुटुंब याचा आपण पूर्णपणे विचार करायला पाहिजे. हीच सूचना दर्शन नाईक सरांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. वळी मैदानाकडे यावी. चेंडू पुन्हा एकदा पाहतायत वाडीस लोकांच्या शेतामध्ये शेतशेक चेंडूर येणार. एक धावीचं आणखीन एक योगदान इथे धावप्रकार मिळालं. एक धाव संघाला. संघाची धावसंख्या 1 पुढे सध्या 15 धावा धावपलकावर. पहिली उपांत्य फेरीची लढत सेमीफायनल रेखा एंटरप्राइजेस ज्या संघाने नाणेफेक जिंकली प्रथम क्षेत्ररक्षण पत्करलं आणि साई सागर या संघाला प्रथम फौजासाठी आमंत्रित केले. पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने यावेळचा चेंडू पहा. गुड लेंग स्पॉटवर चेंडू पडला. उंची चांगली होती. फलंदाजला मात्र या ठिकाणी आपण पाहतात ते कैलास नाईक यांना पूर्णपणे बीट केलं. उरलेलं काम यष्टीने पूर्ण केलं आणि पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावांचा विचार आपण केला तर नक्कीच एक थोडं महागडं षटक पाहायला मिळालं. ते गोलंदाज गुरुनाईक यांचं 15 धावा त्यांनी या ठिकाणी खर्च केल्या, ज्यामध्ये 2 षटकार आले. एक कैलास नाईक यांच्या बॅटमधून, दुसरं सचिन नाईक यांच्या बॅटमधून आणि तब्बल चांगली सुरुवात या ठिकाणी म्हणता येईल. ती अर्थातच फलंदाजी करणाऱ्या साई सागर या संघाची महत्त्वाचा सामना आहे. उपांत्य फेरीची लढत आहे कारण यातून जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. त्यामुळे महत्त्वाचा सामना आणि त्या माध्यमातून सुरू झालेलं अर्थात एक चांगलं क्रिकेट. या संपूर्ण स्पर्धेचा आपण जर विचार केला तर DJ दीपेश साऊंड सिस्टीम टेमगरपाडा यांच्या माध्यमातून गेले 5 दिवस आमचा आवाज तुमच्यापर्यंत येतोय. थेट प्रक्षेपण प्रिन्स मूवी अर्थात रवी गुळवी सर आणि प्रथमेश पाटील यांच्या माध्यमातून. हॅलो, एकशे 82 देशामध्ये खरं तर ही क्रिकेट स्पर्धा आपण कुठेही पाहू शकता. दक्षिण आफ्रिकेतल्या 10 देशांनी या ठिकाणी क्रिकेटला विरोध केला आणि त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आणि त्यामुळे एक तर
या ठिकाणी मात्र आपण बादात एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावमध्ये करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला आणि षटक क्रमांक दुसरं वेदांत नाईक यांचं वेदांत नाईक यांचं या धावांचं योगदान या ठिकाणी मिळालं आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवड टेमगरपाडा भिवंडी महाराष्ट्रात एक लोकप्रिय असं हे मैदान. या मैदानात सुरू असलेली क्रिकेट स्पर्धा. जाऊया मैदानाकडे. वेदांत नाईक या ठिकाणी आपण पाहता स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एनकडून पुढचा चेंडू. इथे चेंडूला पूल करायचं होतं. बॅट आणि चेंडूचा संपर्क इतका चांगला आला नाही. आपण पाहता यष्टिरक्षक झेलच्या खाली येतोय आणि इथे पहिला धक्का फलंदाज सचिन नाईक याची खेळी मात्र समाप्त. बघा यानंतर होणारा सामना आहे BTPLचा प्रीमियर लीगचा दुसरा सामना. दुसरी सेमीफायनल. पहिली सेमीफायनल तुम्ही बघताय जिथे खेळणारे दोन संघ आहेत साई सागर वर्सेस रेखा एंटरप्राइजेस आणि दुसरी सेमीफायनलमध्ये RN11 वर्सेस जोशी फाउंडेशन. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी 6 षटकं समाप्तीच्या अगोदर टॉस बॉक्समध्ये यायचं आहे ही विनंती आहे. यानंतरचा होणारा सामना माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मित्रांनो RN11 वर्सेस जोशी फाउंडेशन. दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपला संघ घेऊन तयारीत राहायचं आहे कारण की आज अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये आम्हाला सर्व सामने लवकरात लवकर कंप्लीट करून 12 ते 12च्या आसपास आम्हाला हा अंतिम सामना संपवायचा आहे. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ मैदानामध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय आदित्य नाईक. पुन्हा एकदा यशस्वी गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर यावेळी स्वीप करायचा प्रयत्न पंचांकडे अपील केलं आलं होतं. चेंडू गेला तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शेतशे चेंडूवर येणार तो पण या ठिकाणी मात्र धावीचं योगदान इथे मिळालं. लेग बाईच्या माध्यमातून एक धावीचं योगदान इथे मिळालं. एक धाव इथे संघाच्या खात्यात जोडली जाते. एकूण धावफलकात वाढ होते ती 18 धावा. एक गडी बाद 18. कैलास आणि आदित्य नाईक ही जोडी या ठिकाणी या मैदानामध्ये आपण पाहतात. तर वेदांत नाईक गोलंदाज. वेदांत स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एनकडून पुढचा चेंडू. यावेळी मात्र पहा फसवलं होतं गोलंदाजांनी परंतु फलंदाजांनी मात्र हलकंच चेंडूला खेळलं. अर्थातच सिली मिडऑफ क्षेत्रामध्ये स्वतः येतोय फॉलोथ्रोमध्ये चेंडूला पकडतोय आणि तोपर्यंत एक धावफलकावरती नोंदवतोय. क्षेत्रांची विश्लेषणा जर आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग इथे दोन क्षेत्ररक्षक यष्टीच्या पाठीमागे. तर ऑफसाईडचा पूर्णपणे आपण विचार केला तर लॉंग ऑफ तैनात करण्यात आलेले. दरम्यान पुढचा चेंडू. यावेळी बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे स्वतः संगणक या ठिकाणी येईल तोपर्यंत एक धाव आणखी धावफलकावर 20 धावा. एक गडी बाद 20. तर मिडविकेटला एक क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेग आपण या ठिकाणी पाहत आहेत आणि एक क्षेत्ररक्षक मात्र फाईन लेग या क्षेत्रामध्ये. तर ऑनसाईडचं क्षेत्ररक्षण जर आपण इथे पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन एक शॉर्ट कव्हर आहे लॉंग ऑफ एक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या माध्यमातून. आणि यावेळी मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहेत झेलच्या खाली येतात. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहिलं लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहायला मिळाला. येतोय तो वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि या ठिकाणी आणखीन एक धक्का फलंदाज बाद. सचिन नाईक आणि कैलास नाईक ही डावाची सुरुवात करणारी जोडी मात्र या ठिकाणी मैदानातून पलटली. धावफलकावर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर घाई करायची आहे. 20 चला वेळेचं बंधन आपण पाळायचं आहे कारण आपल्याला बरेच सामने आणि अंतिम बक्षीस वितरण संभ यासाठी वेळेचं बंधन आहे. तर त्यामुळे या ठिकाणी सहकार्य करा आयोजकांना कारण आयोजकांनी तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून गेले 2 महिने खूप मोठी मेहनत केली आणि ही क्रिकेट स्पर्धा संपन्न करण्यामध्ये खूप चांगलं योगदान त्यांच्या पाहायला मिळेल. कारण महाराष्ट्रात ही एक लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा अर्थात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवड टेमघरपाडा या मैदानात आपल्याला पाहायला मिळते. बघा दोन्ही संघांना यानंतरच्या वेळी संघांना मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही तुमचा खेळ थोडासा फास्ट करायचा आहे कारण की अजूनही ग्रामीणचा पूर्ण एक गट जिथून आम्हाला एक संघ बाहेर काढायचा आहे. त्यानंतर तुमची फायनल आणि ग्रामीणची फायनल असे महत्त्वपूर्ण सामने आज कंप्लीट करून ही स्पर्धा आज पूर्णत्वाला न्यायची आहे. त्यामुळे सहकार्य करायचे सर्व खेळाडूंनी गावातील सर्व तमाम खेळाडूंना विनंती की आपण तशा प्रकारचं आपली स्पर्धा आहे आपली स्पर्धा समजून सहकार्य करून लवकरात लवकर खेळ समाप्त करा. तर वेदांत नाईक यांनी चांगली गोलंदाजी केली ज्याने 4 धावा खर्च केले 2 फलंदाजांना माघारी परतवलं. धावफलकार धावा 2 गडी बाद 20 आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन
तर पहिलं षटक गुरु नाईक यांनी फेकलं, ज्यामध्ये मागणी षटक पाहायला मिळालं. 15 धावा त्यांनी खर्च केल्या. आणि आता ख्रिस नाईक, संघ नाईक यावेळी मात्र गोलसाठी येतोय. ख्रिस नाईक या संघाचा संघ नाईक या ठिकाणी गोलसाठी येतोय. पंचांच्या डावीकडून 36 षटकातला पहिला चेंडू, चेंडूच्या बॅटच्या पट्ट्या चेंडूला घेतलाय आणि यावेळी लॉंगॉन, वाईल्डिश लॉंगॉनच्या मधून चेंडूला पाठवलाय. सीमा रेषेपलीकडे आलेला आहे. शानदार गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. 6 धावांचं योगदान इथे पाहायला मिळालं. 6 धावा अर्थात धापलकर नोंदवतोय आदित्य नाईक, ज्याने तब्बल आत्तापर्यंत 3 चेंडूमध्ये 7 धावा या धापलकर नोंदवलं. थोडासा आपण विचार केला तर ख्रिस नाईक, संघ नाईक थोडंसं नाराज या फटक्यावर तुम्हाला पाहायला मिळालं, कारण पहिलाच चेंडू त्याने उचलून फेकून दिला तो वाईल्डिश लॉंगॉन सीमारेषा पलीकडे. 26 धावा धापलकावर. 2 फलंदाज मात्र गमावले साईसागर संघाने. मात्र धावा येत आहेत. 6 षटकांचा सामना आहे. पहिली उपांत्य फेरीची लढत उशिराला प्रेक्षकांच्या आणि आमच्या मान्यवरांच्या माहितीसाठी या ठिकाणी सुरू आहे. ती रेखा एंटरप्राइजेस आणि साईसागर या 2 संघामध्ये. वळूया मैदानाकडे. पुन्हा हा चेंडू हवेत आहे. पूल केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतो. इथे मात्र क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही आणि क्षेत्ररक्षक या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला तो गुरु नाईक याने मात्र एक सुंदर झेल घेतला आणि हा तिसरा फलंदाज या ठिकाणी मात्र सागर संघाचा मैदानाबाहेर येथे जातोय. फलंदाज आदित्य नाईक याची खेळी इथे समाप्त झाली आणि षटकार मारला होता. 7 धावांचं त्यांनी योगदान दिलं. पुढची नाणेफेक जोशी फाउंडेशन आणि आर्यन 11 या अर्थात BTPLचा हे लढत आहे. चला दोन्ही संघानायकांनी कृपया आयोजकांशी संपर्क साधा. जिथे आमच्या अतिथी कक्षामध्ये या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर गोड आवाजच्या माध्यमातून ज्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं ते दर्शन नाईक सर या ठिकाणी आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय राजा आहे. आज छोटे दोस्त देखील या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी इथे आलेत. मग असे एका दोस्तांनी देखील सांगितलं की या क्रिकेटबद्दल आम्हाला खूप प्रेम आहे. विराट कोहली हा माझा आवडता खेळाडू आहे. रोहित शर्मा माझा आवडता खेळाडू आहे. विराट कोहली मला आवडत नाही आहे, कारण IPLच्या माध्यमातून तो निर्णय घेतला. कारण दोन्ही खेळाडू तर भारतीय संघाचे अतिशय दमदार खेळाडू आहेत. पण हरकत नाही, छोटी मुलं आहेत. दरम्यान वळी आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. दरम्यान लोअर फुटटॉस चेंडू, बॅटचं फेस उघडला. चेंडू मात्र गेला. वाईल्डिश मेडिकेट शेमा रेषेपलीकडे आलेला एक शानदार अर्थात चौकार. 4 धावा. 4 धावांचं योगदान इथे मिळालं. राजा बावा यांनी चौकाराने आपलं खातं उघडलं आणि पहिल्या चेंडूवर जेव्हा चौकाराने खातं उघडलं तर भारतीय संघाचे वीरेंद्र सेहवाग यांची आठवण आपल्याला होते. 4 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या धापलका जाऊन पोहोचते 30च्या घरामध्ये. षटक क्रमांक 30 मार्गस्थ मैदानामध्ये. गुरु नाईक यांनी 15 धावा खर्च केल्या. मात्र वेदांत नाईक यांनी फक्त 4 धावा खर्च करताना 2 फलंदाजांना माघारी त्यांनी परतवलं. त्यामुळे त्याची चांगली गुणवत्ता पाहिली. म्हणजे मात्र ख्रिस नाईक या ठिकाणी आपण पाहतात पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर त्यांनी विकेट मिळवली, त्यानंतर एक चौकार, 3 चेंडूमध्ये 10 धावा आणि 1 विकेट ही त्याची कामगिरी. वळीया मैदानाकडे. तसेच अक्षय पांडव देखील आज आम्हाला जॉईंट होत आहेत. वेलकम. वाढता अतिशय सुमधुर आवाज. अक्षय पांडव सर आज आपल्या या अंतिम दिवसामध्ये समालोचनासाठी आम्हाला उपलब्ध आहेत. त्यांचा देखील आभार. नक्कीच आमचं आज सौभाग्य असेल अक्षय पांडव सरांबरोबर समालोचन करण्याची संधी या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. यूट्यूबच्या माध्यमातून अनेक वेळा त्यांचं नावं आपण ऐकलेलं. आपण अर्थातच प्रथमच मी त्यांना सामोरं जाणार आहे. त्यांचं देखील स्वागत आहे. राजा यावी खेळण्याची तयार आहे. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी. इथे मात्र उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू, लॉफ्टेड शॉट. यावेळी येतो एक आणखीन एक मस्त फटका, दणकट फटका, गगनभेदी गगनचुंबी षटकार. लॉंगॉनला आलेला एक शानदार फटका 6 धावांसाठी. राजा 6 धावा. संघाची धावसंख्या 36. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये. इथे संघ नाईक ख्रिस नाईक यांनी आपल्या पहिल्या दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त केली होती. पण ह्या संपूर्ण षटकाचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर थोडंसं महागडे षटक निश्चित म्हणता येईल, कारण आत्तापर्यंत त्यांनी 16 धावा या ठिकाणी खर्च केल्या. गोलंदाज पुन्हा एकदा ख्रिस नाईक. राजा बावा यांच्यासाठी पुढचा चेंडू. यावेळी मात्र चेंडू उजव्या शीच्या बाहेर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता राजा यांचा. बॅट चेंडूचा संपर्क आला नाही. उरलेलं काम यष्टीक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे होते. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते, कारण आज
5 दिवसांचा हा क्रिकेटचा उत्सव जो आपल्याला पाहायला मिळतो, ज्याचा आज अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल. आणि आपण पाहणार आहोत की कोणाच्या नावावर किती बाईक, कुठल्या संघाच्या, याचं उत्तर आपल्याला मिळेल. मैदानाकडे यावी. मात्र चेंडूला निश्चितच खेळण्याचा प्रयत्न केला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतो होता झेलच्या खाली आणि तिथे मात्र द्विधाव स्थितीत दोन्ही फलंदाज पाहायला मिळाले. एक धाव त्यांनी पूर्ण केली होती, पण दुसरी धाव घ्यायचा त्यांचा प्रयत्न होता, नकार देण्यात आलं ते स्ट्राईकच्या फलंदाजाकडून. आणि इथे षटक क्रमांक 3 ची सांगता झाली आणि धावफलकावर धावा येतात. त्या तब्बल आपण पाहतात या ठिकाणी 38 धावा 3 षटकांची सांगतेनंतर. 38 धावा 3 षटकं, प्रतिषटकाचा आपण जर विचार केला तर 12.66च्या सरासरीने हे बघू धावसंख्या शकता. धावफलकावर येते. अंतिम सामन्याचं हे पारितोषिक आहे. सुंदर अशा स्कुट्या या अंतिम सामन्यामध्ये अंतिम विजयी संघाला प्रथम क्रमांक ज्या संघाला मिळेल त्याला 4 निश्चितच स्कूटी, त्यानंतर द्वितीय क्रमांकासाठी 2, तृतीय क्रमांकासाठी 1, मालिकावीर 1 आहे. हे आणखीन एक योगदान या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. तर 3 षटकं समाज झाली. गोलंदाज पृथक्कर आपण पाहूया. क्रिस नाईक ज्याने हे षटक महागडे षटक ठरलं, ज्याने 18 धावा खर्च केल्या, एका फलंदाजाला फक्त माघारी परतवलं. राजा बावा खेळतो एक षटकार चौकाच्या माध्यमातून 11 धावसंख्येवर आणि त्याला साथ देतोय मयूर जोशी, नवीन आले फलंदाज 4थ्या क्रमांकावर 0 धावसंख्येवर. हा लेखाजोखा तुम्हाला पाहायला मिळाला. स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी आणि अतिथी कक्ष या स्पर्धेचे अर्थात 2 एंड तुम्हाला पाहायला मिळतात. पहिली उपांत्य फेरीची लढत, त्यानंतर दुसरी उपांत्य फेरीची लढत जोशी फाउंडेशन आणि आर्यन 11 या 2 संघात आपल्याला पाहायला मिळेल. सामनावीर म्हणून चषक आपण पाहायला मिळतात. उत्कृष्ट फलंदाज कूलर आहेत, गोलंदाज कूलर, क्षेत्ररक्षक स्पोर्ट्स शूज आणि मालिकावीर म्हणून बाईक, हे आणखीन एक योगदान नेहमी पाहायला मिळतं. खरं तर भिवंडी या परिसरामध्ये जर विचार केला क्रिकेटचं अर्थातच मोठं योगदान नेहमी पाहायला मिळतं. ऑक्टोबर ते मे एंडपर्यंत अनेक क्रिकेट स्पर्धा या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे निश्चितच जसं रायगडचं पनवेल हा क्रिकेटची पंढरी म्हणतात, तसं भिवंडी हा क्रिकेटची पंढरी असं म्हटलं जातं. इथे अनेक क्रिकेट स्पर्धा दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतात. वळी आपण 4थ्या षटकाकडे. नवीन षटक घेऊन गोलंदाज प्रतीक गोरे या विकेटसाठी येतोय. पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने हा चेंडू, डावखुरा गोलंदाज आहे. या चांगला चेंडू पाहायला मिळाला, टप्पा चांगला, ऑफ ब्रेक गोलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळते. छोट्या रनअपची ही गोलंदाजी आणि या ठिकाणी अर्थात डावखुरी गोलंदाजी. आणि डावखुरी गोलंदाजी आपण नेहमी पाहतो दर्शन नाईक सर की खेळणं थोडंसं मुश्किल होतं, हे प्रत्येक फल झाला. दरम्यान पुन्हा एकदा पहा, यावेळी मात्र ड्राईव्ह केलं चेंडूला. चेंडू जातोय तो अर्थातच यावेळी वाडीश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र थोडंसं मिसफील्ड करतोय आणि तोपर्यंत मात्र सहजगत्या 2 धावा इथे धावफलकावर नोंदवल्या गेल्या. 2 धावा आणखीन धावफलकावर येतात. धावफलकात धावा येतात त्या 40. राजा यांच्या खात्यामध्ये 2 धावांचं आणखीन एक योगदान. दुपारचं जेवण वाटतं अजूनपर्यंत पसलेलं नाहीये. काका मात्र क्षेत्ररक्षक ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण करतात. बरोबर, आज रविवारचा दिवस आहे आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की रविवार म्हटल्यानंतर आपण महाराष्ट्रीयन लोक कशाचा वापर जास्त करतो जेवणामध्ये. दरम्यान येथे मात्र पाहता गोलंदाजीच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आहे. इथे छेल आणि आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. या ठिकाणी मात्र राजा बाबा याची खेळी मात्र समाप्त झाली, ज्याने एक षटकार एक चौकाराच्या माध्यमातून तब्बल 13 धावांचं योगदान 7 चेंडूपती दिलं होतं. मैदानातून परततोय 4 फलंदाज आतापर्यंत मैदानातून गमावले गेले. धावफलकार आल्या त्या 40. खरं तर या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये अर्धशतक नोंदवणारा एक फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला, विक्रांत पाटील आराध्या चोळेगाव या संघाचा, ज्याने 19 चेंडूमध्ये 64 धावा हा धावांचा अर्थातच वैयक्तिक उच्चांक नोंदवला. आणि आराध्या चोळेगाव या संघाने 19 धावा हा धावांचा उच्चांक देखील त्या ठिकाणी नोंदवला. यानंतर लगेचच जोशी फाउंडेशन वर्सेस आर्यन 11 ही दुसरी सेमीफायनलची लढत आहे. आणि या सेमीफायनलच्या लढतीचा नाणेफेकी आमचे साथी समालोचक अक्षय पंडव करून घेतील. त्यासाठी दोन्ही संघनायकांनी यानंतर टॉस बॉक्समध्ये तसा रेडी राहायचं आहे. तर मैदानाकडे आपण वळूया. नवीन फलंदाज मुकेश मते, माफ करा, मुकेश मते नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. या ठिकाणी स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी यांकडून या दरम्यान आता मोठा फटका पाहायला मिळाला. वाडीश लॉंग ऑफला आलेला आणखीन एक दर्जेदार फटका, षटकार, 6 धावा. खरं तर
एकूण जर परिस्थिती आपण या ठिकाणी पाहिली तर साई सागर संघाच्या प्रत्येक फलंदाजाने आल्यानंतर षटकार आणि चौकारांच्या माध्यमातून खातं उघडण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये मुकेश मते यांनी देखील पहिल्याच चेंडू खेळताना 6 धावांचं योगदान दिलं. 46 धावा दाबलकावर. या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे टी व्ही स्क्रीनच्या माध्यमातून देखील आपण पाहतात आमच्या अतिथी कक्षामधल्या मान्यवरांना क्रिकेट या ठिकाणी त्या स्क्रीनमधून पाहायला मिळतं. हे देखील योगदान आहे. भव्य अतिथी कक्ष, समालोचन कक्ष, त्याचबरोबर खेळाडू कक्ष 2 आणि त्यानंतर प्रेक्षकांची गॅलरी ज्याला म्हणलं जातं, प्रेक्षक स्टँड, हे योगदान आहे ते अर्थात या आयोजकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया मैदानाकडे. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू खाली राहिला. आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला पकडण्याचा प्रयत्न केला. कोणती धाव इथे धाबलकार येत नाही आहे. मुकेश मते षटकार ज्यांनी मारलं. दुसरा चेंडू मात्र चांगला चेंडू होता. या चेंडूला फ्रंट फूट जात चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे कोणती धाव आली नाही. गोलंदाज प्रतीक गोरे आपल्या बॉलिंग मार्कवर. क्षेत्रक्षामध्ये कोणताही बदल आपल्याला इथे पाहायला मिळत नाही आहे. दरम्यान यावेळी आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने डीप स्क्वेअर लेगला चेंडू सीमारेषेकडे जातोय. एक सुंदर फटका या ठिकाणी धावप्रकार येतोय. 4 धावांचं योगदान इथे मिळते. 4 धावा मिळतात त्या मुकेश मतेला आणि बघता बघता धावा धावफलकावर जाऊन पोहोचतात. अर्धशतक धावफलकावर धावा येतात त्या 50. आजच्या या अंतिम दिवसामधलं पहिलं अर्धशतक संघाचं या ठिकाणी धावफलकावर नोंदवलं गेलं. या षटकाचा विचार केला प्रत्येक गोरेचं मागडे षटक पाहायला मिळालं. 12 धावा त्यांनी खर्च केला. 1 विकेट त्यांनी प्राप्त केली आणि आतापर्यंत आपण पाहिलात तर 4 फलंदाज गमावलेत. 50 धावा धावप्रकार म्हणजे प्रतिषटक आपण पाहिलात तर 12.50च्या सरासरीने या 4 षटकात या धावा आल्यात. येणारी 2 षटकं अजूनही बाकी आहेत कारण 6 षटकांचा सामना आहे. या 12 चेंडूमध्ये पाहूया किती धावा या धावप्रकार इथे नोंदवल्या जातील. 49 धावा हा धावांचा उच्चांक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. हे देखील वैशिष्ट्य तिने पाहायला मिळते या स्पर्धेचं. भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग 2026 आमचे सर्व मान्यवर आयोजक यांचं या ठिकाणी बॅनर समोरच्या स्वर्गीय श्यामनाईक गॅलरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि भादवड गावामध्ये किंवा टेमगरपाडा गावामध्ये आल्यानंतर ज्या या स्पर्धेच्या जाहिरात पाहायला मिळाल्या त्या अतिशय निश्चित मोठ्या आणि सुंदर या ठिकाणी पाहायला मिळाल्या. वडिलांचं पण मैदानाकडे स्वतः गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय आणि नवीन षटक या ठिकाणी 5वे षटक घेऊन गोलंदाज संगनाईक अर्थातच या संघाचा कर्णधार क्रिश नाईक यासाठी गोलंदाजीसाठी येतोय. ज्या क्रिश नाईक याने 30चं षटक फेकलं होतं त्या 30व्या षटकात त्यांनी 18 धावा खर्च केल्या होत्या. वेदांत नाईक यांनी मात्र एक चांगलं षटक फेकलं. 4 धावा त्यांनी खर्च केल्या. 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्या. बाकीच्या गोलांचा विचार केला तर मात्र थोडंसं महागडी षटकं इथे पाहायला मिळाली. तर जाऊया आपण मैदानाकडे अतिथी कक्षाच्या एंडकडून. आणि समोर मात्र फलंदाज खेळण्यासाठी तयार आहे मयूर जोशी. 0 धावसंख्येवर या ठिकाणी खेळतात. 4थ्या क्रमांकाला फलंदाज आहे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने क्रिस नाईक. पहिला चेंडू पाठलाग केला. पंच मात्र दर्शवते 10 चेंडू स्वैर आहे आणि 1 धावेचे योगदान. स्वैर चेंडू आलं की आपल्याला लगेच आठवण होते वेस्ट इंडिज संघाच्या मायकल होल्डिंग यांची, ज्याने 13 वर्ष क्रिकेट खेळलं पण कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि स्वैरी चेंडू फेकला नाही. नो बॉल येतो तेव्हा आपल्याला कपिलदेव निखंज यांची आठवण होते. त्याचबरोबर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इयान बॉथम इंग्लंड संघाचा गोलंदाज, त्यांनी कधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नो बॉल फेकला नाही. 5 खेळाडू आहेत ज्यांनी नो बॉल फेकला नाही. दरम्यान यावेळी मात्र मिड विकेटवरून चेंडूला फेकून दिला आहे. पुलचा फटका येतोय. शानदार षटका. 6 धावा. 6 धावा. मयूर जोशी यांनी आपलं खातं उघडलं. संघाच्या धावसंख्येत 6 बदल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाले. त्यानंतर जर आपण पाहिलं तर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील कधी नो बॉल फेकले नाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. बॉब गिब्स या वेस्ट इंडिज संघाचे ज्यांनी चेंडू कधी नो बॉल फेकले आणि डेनिस लेली अर्थात ऑस्ट्रेलिया संघाचे एक वेगवान गोलंदाज, असे 5 गोलंदाज होऊन गेले ज्यांनी कधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नो बॉल फेकला नाही. हे देखील योगदान पाहायला मिळतं. वळी आपण मैदानाकडे. संघनायक क्रिस नाईक. क्रिश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावी चेंडूला हवेतून खेळण्याचा प्रयत्न करेल. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक यावी चेंडूवर येईल आणि तोपर्यंत मात्र 1 धाव इथे धावफलकावर नोंदवली जाते. 1 धावीचं योगदान इथे मिळेल ते मयूर जोशी यांना. मयूर जोशी यांची वैयक्तिक धावसंख्या एक षटकाराच्या माध्यमातून 7 आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावफलकावर धावा येऊन पोहोचतात त्या 4 बाद 58. 4 बाद 58. 5वं षटक मार्गस्थ. 10-12 पलांचा रनअप आहे संघनायकाचा. या ठिकाणी पाहतात आता मात्र समोर
मुकेश मते आहे. एक षटकार एक चौकाच्या मध्ये त्यांनी 10 धावांचं योगदान दिलं आहे. सामना करतोय ख्रिस नाईक यांच्या चेंडूचा. फुलटॉस लोअर फुलटॉस स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूनी आतापर्यंत 2 वेळा स्क्वेअर लेग पंचांना टिपण्याचा प्रयत्न फलंदाजी केला. चेंडू मात्र गेला सीमारेषे पलीकडे. स्क्वेअर लेग आणि मिडविकमधून आलेला हा आणखीन एक चांगला फटका. चौकार 4 धावा. 4 धावा मुकेश मते यांच्या खात्यामध्ये. त्यांची वैयक्तिक धावसंख्या 14. 4 चेंडूचा त्यांनी सामना केला आणि संघाची धावसंख्या 4 वाढते. धावफलकात वाढ होती तब्बल धावा आता 62 62. बोलके गुणलेखक म्हणून अर्थातच आमचे सौरभ पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सरवली गावाचे रहिवासी आहेत. अर्थातच एक चांगलं गुणलेखन, कारण महाराष्ट्राच्या अनेक क्रिकेट स्पर्धा करत असताना अर्थात नेहमी पाहायला मिळते की बोलका गुणलेखक असेल ना तर नक्कीच असं समालोचकाला खूप मोठी मदत होते आणि त्या माध्यमातून खरं तर सौरभ पाटील यांचं कौतुक करावं लागेल. मैदानाकडे यावी बॅकफुटवर गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आहे. इथे मात्र वाईडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर येणार, चेंडूची फेकी यष्टीरक्षकाच्या दिशेने केलतोय. तोपर्यंत 1 धाव आणखी धावफलकावर. आतापर्यंत ख्रिस नाईक यांचा आपण विचार केला तर या षटकात देखील त्याने आज षटकार आला आहे, मारला गेला आहे. स्वयं चेंडू देखील त्याने फेकला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर 7 चेंडूंचं षटक या ठिकाणी पाहायला मिळेल. तर ख्रिस नाईक याचं एक आदर्श खेळाडू आहे, कारण एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ख्रिस नाईक याचं निश्चितच वर्णन या ठिकाणी करता येतं. वळी आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी यावी. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडूला निश्चित ड्राईव्ह केलं. चेंडूमध्ये ऑन साईडला आणि या ठिकाणी मिसफिल्ड. चेंडू सीमारेषेच्या पडे येतोय. हा खराब क्षेत्ररक्षकाचा चौकार. 4 धावा. 4 धावा मिळतात त्या फलंदाला. 4 धावा मिळतात त्या मयूर जोशीला. एक षटकार एक चौकाच्या मधून त्याची वैयक्तिक धावसंख्या 11 आणि संघाची धावसंख्या सरकते पुढे ती 67 धावा धावफलकावर. 89 धावा हा धावांचा उच्चांक या स्पर्धेतला नोंदवला गेला. पण या 67 धावा धावफलकात अजूनही एक षटकाचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. त्यामुळे किती धावांचं योगदान या ठिकाणी आपण पाहणार आहोत ते साईसागर संघ इथे देतोय. वळी या मैदानाकडे पुढचा चेंडू. त्याच टप्प्यावर चेंडू फेकला, मात्र आता थोडासा बाहेर निघाला. टप्पा पडल्यानंतर सोयीचा इशारा येतोय. 68 धावा धावफलकावर. 68. 4 गडी बाद. कैलास नाईक, सचिन नाईक, त्यानंतर आदित्य नाईक, राजा बावा हे 4 फलंदाज मैदान गमावले. मात्र मयूर जोशी आणि मुकेश मते एक चांगली फलंदाजी करताना आपल्याला इथे पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी या ठिकाणी चेंडूला पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला तो अर्थातच या ठिकाणी वाईडिश लॉंगॉन मिडविकेटच्या दिशेने 1 धावेसाठी 1 धाव मिळते. 5 षटकांचा खेळ समाप्त होते आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावफलकावर धावा येतात त्या 69. 5 षटकं म्हणजे प्रति षटकं 13.80च्या सरासरीने या ठिकाणी क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपाच्या युद्धामध्ये सागर संघ रेखा एंटरप्राइज संघासमोर धावा धावफलकावर नोंदवतोय. खरं तर 17व्या षटकामध्ये क्रिकेटची सुरुवात झाली. 1932ला आपण भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पहिला सामना खेळला गेला. तो सामना आपण पराभूत झालो. 20 वर्ष आपण सामने खेळलो, परंतु 1952ला या ठिकाणी ऑस्ट्रेलिया संघाला आपण मद्रास कसोटीमध्ये या ठिकाणी पराभूत केलं आणि त्यानंतर पुन्हा 1971पर्यंत आपण सतत पराभूत होत होतो. सामने अर्थात ड्रॉ ठेवत होतो. पण 1971ला अजितजी वाडेकर यांनी वेस्ट इंडिजच्या भूमीमध्ये आणि इंग्लंड भूमीमध्ये त्याच वर्षी पराभूत केलं. आणि जसं मी गेले 2-3 दिवस सांगतो की सुनीलजी गावस्कर, दिलीपजी वेंगसरकर यांसारखे कर्नल या नावाने प्रसिद्ध असणारे दिलीप वेंगसरकर या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाचे फलंदाज आपल्याला मिळाले. द वॉल ऑफ द इंडिया राहुल द्रविड यांचं निश्चित योगदान आपल्याला पाहायला मिळेल. सौरभ गांगुली, विराट कोहली यांसारखे फलंदाज. त्यानंतर आपण पाहिलं रोहित शर्मा ज्याने क्रिकेट कारकीर्द अतिशय गाजवली. आणि त्यानंतर 1981च्या विश्वचषकामध्ये आपण अर्थात पहिलं विश्वचषक आपण 1983ला आपण या ठिकाणी जिंकलं. कपिल देव निखंज यांच्या नेतृत्वाखाली महेंद्रसिंह धोनी यांनी आता T20चा सामना अर्थात विश्वचषक आपण जिंकून दिला. 2011ला पुन्हा एकदा सौरभ गांगुली आणि महेंद्रसिंग धोनी यांचे अतिशय चांगलं योगदान त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. आणि आपण पाहता ते अगदी 2024, 2025 आणि आता 2026 क्रिकेटच्या महायुद्धामध्ये आपण भारतीय संघाने दिलेलं विश्वचषकात चांगलं योगदान. महिलाही कुठे कमी नव्हत्या. महिलांनी देखील आपल्याला विश्वचषक भारतीय संघाला जिंकून दिला. त्यामुळे क्रिकेट हा अर्थातच एक लोकप्रिय खेळ आपल्याला 142 करोड भारतीयांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि जसं मी उल्लेख करतो की भिवंडी हा परिसराचा विचार केला तर क्रिकेटबरोबरच बैलगाडा शर्यती
हा आणखीन एक अर्थात आवडता खेळ नेहमी तुम्हाला पाहायला मिळतं. सातारा जिल्हा पुशेगाव हे एक गाव अतिशय लोकप्रिय आहे बैलगाडी शर्यतीमध्ये. गतवर्षी पुशेगावची रजनी क्रिकेट स्पर्धा मी तिथे 5 दिवस केली. तिथे 6व्या दिवशी बरोबर तब्बल 1100 बैलगाड्यांची ती स्पर्धा त्या ठिकाणी एका दिवसामध्ये 1100 बैलगाड्या. काय विचार करण्यासारखी गोष्ट होती की किती मोठी संख्या त्या ठिकाणी असेल. वळी आपण मैदानाकडे. यावेळी मात्र चेंडूला मोठा फटका, पुलचा फटका येतोय मिड विकेटला. दणदणीत षटकार. 6 धावा. 6 धावा मिळतात त्या फलंदाजाला, 6 धावा मिळतात त्या जोशीला. शेवटचे षटक प्रतीक गोरेचं आणि त्याच्यामध्ये त्या मात्र आपण पाहिलं तिथे षटकाराने खातं इथे अर्थात योगदान इथे देण्यात आलं ते मयूर जोशी याने. संघाची धावसंख्या 6 वाढेल. धावफलका धावा येऊन पोहोचतात त्या 75. पाऊण षटक धावफलकावर इथे नोंदवलं गेलं. 75. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. चांगली फलंदाजी मयूर जोशी यांची तुम्हाला पाहायला मिळते. मयूर जोशी वैयक्तिक खेळतात. 2 षटकार 1 चौकाराच्या माध्यमातून 18 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा त्या दिशेला थोडंसं बाजूला सरकतात पण मिड विकेट दिशा मात्र कायम केली आणि बॅक टू बॅक आलेले 2 गगनचुंबी षटकार मयूर जोशींच्या बॅटमधून. 81 धावा धावफलकावर. मी मगाशी जसं म्हणालो की 89 धावांचा उच्चांक नोंदवला गेला होता तो अर्थात आराध्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून, आराध्या चोळेगाव संघाच्या माध्यमातून. आता 81 धावा आल्यात. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. त्यामुळे या ठिकाणी धावांचा उच्चांक मोडला जाईल का? कारण मयूर जोशी आणि त्याचबरोबर मुकेश मते एक चांगली फलंदाजी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. चला, जोशी फाउंडेशन आणि आर्यन 11 दोन्ही संघाच्या संघानेकांनी कृपया त्वरित आयोजकांशी संपर्क साधा. जिथे आमच्या अतिथी कक्षामध्ये आमचे समालोचक मित्र भादवडचा एक गोड आवाज दर्शन नाईक सर आहेत. त्या ठिकाणी आपण लगेच संपर्क साधा. वळूया. अक्षय पांडव सर आहेत या ठिकाणी, हरकत नाही. दरम्यान यावेळी मात्र आपण पाहता हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. पायाला स्पर्श करत चेंडू गेला तो अर्थात शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने इथे गली क्षेत्रामध्ये शेतशे चेंडू येतील. चेंडूची फेकी करतात तो म्हणतं 2 धावा इथे लेग बाईटच्या माध्यमातून संघाला इथे मिळतात. 2 धावा 83 धावा धावफलकावर. 83 83. चांगली फलंदाजी, चांगली भागीदारी या 2 खेळाडून पाहायला गेले. मयूर जोशी 7 चेंडू 24, मुकेश मते 5 चेंडूत 15 धावा धावफलकावर आल्यात. 83. येणारे 3 चेंडू बाकी. पुढचा चेंडू यावी जमिनीला सरपटत चेंडूला खेळून काढलाय. अर्थात चेंडू जातोय तो पुन्हा एकदा मिड विकेट आणि वाईडिश मिडॉन क्षेत्रामध्ये जिथे शेतशेत चेंडू होईल. 1 धाव आणखीन धावफलकावर. 1 धावेचे योगदान इथे मिळालं. संघाची धावसंख्येत बदल होते. 84 धावा धावफलकावर. येणारे 2 चेंडू अजूनही बाकी. गोलंदाज प्रतीक गोरे. षटक वैयक्तिक दुसरं षटक आणि संघाचं शेवटचं षटक 6वं षटक. पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने. दरम्यान या चेंडूला मोठा फटका खेळलाय. अर्थात चेंडूला या ठिकाणी फेकून दिला ज्याला लॉफ्टेड शॉट. सुनीलजी गावस्कर आणि सचिनजी तेंडुलकरचा अतिशय आवडता फटका. 6 धावा. चेंडू सीमापार षटकार आणि या षटकाराच्या माध्यमातून एकूण धावा धावफलकावर येऊन पोहोचतात. त्या 90 आणि 89 धावांचा जो उच्चांक होता तो मात्र या ठिकाणी मोडला गेला. चांगला फटका मुकेश मतेच्या बॅटमधून. 21व्या धावसंख्येवर. आता मात्र अंतिम चेंडू पाहूया. अंतिम चेंडूवर काय येणार? चौकार, षटकार, एकेरी धाव, दुहेरी धाव की विकेट? याचं उत्तर आपल्याला मिळेल. जाऊया शेवटच्या चेंडूकडे पुन्हा एकदा. पुढच्या चेंडूसाठी दरम्यान या चेंडूला फेकून दिलं आहे. इथे शेतशेत चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतो पण चेंडू थांबत नाही. झेल मात्र इथे सुटतो आहे आणि पाहूया पंचांचा इशारा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. प्रेक्षकांना या ठिकाणी विचारलं जाते की नेमकं चौकार आहे किंवा षटकार? येस, चौकार. 4 धावा. येस, 4 धावा या ठिकाणी मिळाल्या. 4 धावांचं योगदान इथे मिळते. संघाची धावसंख्या 94 या धावफलकावर जाऊन पोहोचते आणि पहिलं सत्र इथे समाप्त झालं. साई सागर. येस, या स्पर्धेतला धावांचा उच्चांक तर माफ करा 102 धावा हा धावांचा उच्चांक. कारण पहिले 2 दिवस. येस सर. चला, चौकार आहे सर. तिसरे पंच या ठिकाणी स्क्रीनच्या मधून चेक करतील.
चला तर इथे टॉसच्या दिशेने आपण वळणार आहोत. दोन संघ जे आपल्या समवेत असतील, एका बाजूनं आर्यन 11 आणि त्यांच्या विरोधात जोशी फाउंडेशन, या दोन टीम मध्ये कॉइन स्पिन केला जाईल. आर्यन 11 आणि जोशी फाउंडेशन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच तर पंचना टॉस विनंती, बॉक्स मध्ये षटकार जॉईन व्हा. षटकार 6 धावा. तर येस 96 धावा या धावफलकावर आल्यात आणि 97 धावांचं लक्ष. प्रतिषटक जर आपण या ठिकाणी पाहिलं, 6 षटकांचा सामना आहे आणि 16.16च्या सरासरी ही धावसंख्या धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळेल. तर चुकीची दुरुस्ती, चूकबोल देणं घेणं असं ज्याला म्हणलं होतं, या ठिकाणी आपण पाहतात. आणि 97 धावांच्या लक्षाचा पाठलाग इथे रेखा इंटरव्ह्यू संघाकडचे. आणि त्यानंतर चला, कॅप्टन. आमच्या thank you. जाऊया आपण या ठिकाणी अक्षय पांडव सरांकडे, जिथे नाणेफेक कक्षामध्ये ते सज्ज आहेत. दोन संघ जोशी फाउंडेशन आणि आर्यन 11 यांच्यामध्ये पुढची लढत. इथे सन्माननीय हनुमंत तरे साहेब जे आमच्या समवेत आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कॉइन इथे स्पिन केला जाईल. करेश म्हात्रे इथे कॉल देणार आहे. भादवड बी असा कॉल दिलाय आणि इथे BTPL आलंय. मी सन्माननीय हनुमंत तरे साहेबांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरनं या स्पर्धेचा आनंद घ्यावा. इथे हे गिफ्ट हॅम्पर आहे, ते साहेबांच्या शुभ हस्ते आपण वितरित करतोय. जोशी फाउंडेशन इथे नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकलाय. खूप महत्त्वाची मॅच आहे, सेमीफायनलचा सामना आहे. पहिल्यांदा डिसिजन काय असेल? फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण करायचं आहे. आत्तापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं संघ खेळला आहे, मात्र या सेमीफायनलच्या मॅचमध्ये काही चेंजेस टीममध्ये होणार आहेत की जे विनिंग कॉम्बिनेशन आहे ते कंटिन्यू राहणार आहे? नाही, सेम टीम राहील. जे आहे ते कसं वाटलं संपूर्ण स्पर्धेत? कारण 2 दिवस पहिले खेळण्याची संधी मिळाली. खूप चांगला खेळ तिथे प्रत्येकाला एन्जॉय करता आला. खरं तर एक गावाची लीग होते, ती डेमध्येच आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळते. मात्र या भादवड गावाची जी स्पर्धा आहे ती आपण फ्लड लाईटमध्ये एन्जॉय केली. कशी एन्जॉय केली ही संपूर्ण स्पर्धा? खूप मजा आली खेळायला आणि दरवर्षी अशीच होईल ही अपेक्षा करतो. शुभेच्छा असतील आपल्याला. इथे करेश, टॉस तो विरोधात गेलाय. टॉस जिंकून संध्याकाळचं सत्र आहे, तर पहिल्यांदा काय निर्णय घेतला असता? बॅटिंगच करणार होतो असं. बॅटिंग करणार होतो, कारण कदाचित सेकंड इनिंगमध्ये मॅचिंग टाईम येऊ शकतो. तर साधारण काय टोटल चालली आहे डोक्यात? कारण आत्तापर्यंत प्रत्येकाच्या मॅचेस पाहिलेत, प्रत्येक टीममध्ये जो बॅलन्स आहे तो तू पाहिलाय. तर मग इथे काय टोटल अपेक्षित आहे, जी जर धाव फलकावा लागली तर तुझा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल? 70+ जाण्याचा प्रयत्न करू. कसं वाटलं करेश? स्वतःचं आयोजन आहे, पण आयोजन करणं आणि त्यानंतर शेवटच्या दिवसात यश जे प्राप्त होतं ना, ते पाहताना कसं फील करतोय? आयोजनचं दरवर्षी चांगलंच असतं आणि शेवटपर्यंत खेळतो, पण दरवर्षी फायनलला हारतो. यावर्षी ट्राय करेन की फायनल जिंकण्याचा. शुभेच्छा असतील करेश तुला. इथे टॉस झालाय, नाणेफेकीचा कौल जोशी फाउंडेशन या टीमनं जिंकला आणि निर्णय घेतलाय पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. दर्शन जिथे आपल्यासोबत जोडले जातील. तर दर्शन नाईक सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत, ज्याने गेले 5 दिवस खूप चांगलं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. भादवडचा एक अतिशय गोड आवाज ऐकूया दर्शन नाईक सरांना. ओव्हर टू दर्शन नाईक सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद काका म्हात्रे रायगड. आणि आज वाड्याहून आम्हाला जॉईन झालेत ते म्हणजे अक्षय पांडव. मित्रांनो, पहिला सेमीफायनलचा सामना बघतोय आपण भादवड टेमगडपाडा प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेतील साई सागर वर्सेस रेखा एंटरप्राइजेस, जिथे नाणेफेकी जिंकली होती रेखा एंटरप्राइजने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, धाडसी निर्णय घेतला होता. पण तो निर्णय काहीसा चुकीचा ठरतोय, कारण की ज्या प्रकारचा टार्गेट 97 धावांचा आव्हान ठेवण्यात आलेले, 97 धावांचा एक भलमोठा आव्हान. गोलंदाजी आलाय कैलास नाईक आणि स्ट्राईकवरती फलंदाजीला तयार आहे मनोज गुलवी आणि नॉन स्ट्राईकला योगेश नाना. पहिला चेंडू 97चा पाठलाग करत असताना समोरच्या दिशेने उचलले आणि फेकून दिले आहे थेट आमच्या पाहुण्यांना ही सलामी. जबरदस्त फटका, षटकार. काय जबरदस्त फटकेबाजी हे बघू शकता रिप्लायमध्ये. अगदी समोर ठेवला होता, उचलला आणि मनोज गुलवीच्या बॅट मधून येणारा हा घणाघाती षटकार थेट पाहुण्यांच्या कक्षामध्ये जाऊन पोहोचतोय षटकार.
आणि सचिन यानेच झेल सोडला होता. सचिन तरे जे आमचे या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक. पुन्हा एकदा फ्लिक केलेला आहे पायांच्या समोरून. क्षेत्ररक्षक आहे तिथे. थोडीशी फंबलिंग झाली. कव्हर खूप चांगला करतो जयेश म्हात्रे. 1 धाव नक्कीच मिळणार. बघा 97 धावांचा पाठलाग करायचा ना, तो तुम्हाला त्या अशाच प्रकारची सुरुवातीची अपेक्षा होती ती करून दिलेली आहे मनोज गुळवी यांनी. मित्रांनो BTPLच्या माध्यमातून 2 अर्धशतक लागली, ज्यामध्ये पिंटू पाटील ज्यांना मिस्टर BTPL या नावाने आम्ही संबोधतोय, जे नामकरण त्यांना देण्यात आलेले आहे. मिस्टर BTPL पिंटू पाटील ते देखील येणं बाकी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक अर्धशतक आलं आणि कैलास नाईक यांच्या बॅटमधून देखील अर्धशतक आलेलं आहे. नाना यांनी आता बॅकफूट डाऊन पंच केलेला आहे. काऊ कॉर्नरला जयेश म्हात्रे आहेत. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवतोय. साई सागर संघाचा विचार केला असता चार्ज झाली मित्रांनो ही संघ. आदित्य नाईक याचा हा संघ. आदित्यने देखील चांगली फलंदाजी केली. फलंदाजी आली असताना एक षटकार त्याच्या बॅटमधून बघितला. गोलंदाजी देखील उल्लेखनीय राहिली आदित्यची या पूर्ण BTPL स्पर्धेमध्ये. कैलास जादूगर या नावाने त्यांना ओळखलं जातं. मनोज गुळवी पुन्हा एकदा उचलला. चेंडू फेकून देतोय की काय आणि सीमा पार. माझ्या मते मुकेश मते करतोय चुकी. षटकार बघू शकता. रिप्ले मध्ये बघायला लागेलच काय झालं नेमकी तिथे. परत एकदा अगदी समोरच्या दिशेने फटका टोळवला होता आणि मुकेश मतेला चेंडू हाताला लागून जातोय सीमेच्या बाहेर. षटकार. मुकेश मतेकडून अशा प्रकारच्या चुकीची अपेक्षा करू शकत नाहीये. जंप घेतली होती मात्र झेल होऊ शकला नाहीये. पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावरती साफ नजर येतोय. आता मनोज गुळवी देखील अटॅकिंग क्रिकेट खेळतोय. 3 मध्ये 13 वरती मनोज गुळवी खेळतो, ज्यामध्ये 2 षटकार आहेत. आता मनोज गुळवी फायटिंग क्रिकेटर म्हणून ओळखलं जातं आणि फाईट करतोय तो. 97 धावाचा पाठलाग करत असताना तिसरा आलाय की काय बघूया. नाही, तिथे देखील चुकी आणि चेंडू जातो सीमा पार. चौकार चौकार. आता मात्र कैलास नाईक देखील नाराज दिसतोय. फुलटस चेंडू होता. लोअर फुलटस आला होता, त्याला लॉफ्ट केला होता काऊ कॉर्नरला. जयेश म्हात्रेंनी जागा तर बनवली होती झेल घेण्यासाठी, मात्र झेल काही पकडू शकला नाहीये. सलगचे 2 जीवनदान दिल्यात मनोज गुळवी यांना आणि ते नुसते जीवनदान दिलेही नाही तर त्या चेंडूवरती अतिरिक्त धावा देखील दिल्यात. पहिल्या झेल सोडला मुकेश मतेने, षटकार गेला. दुसरा झेल सोडला जयेश म्हात्रे यांनी आणि तो चौकार. आता मात्र मीटिंग घेण्यास भाग पाडलेला आहे इथे साई संघाला. हे बघू शकता मिस्टर BTPL दाखवले जातात. पिंटू पाटील ज्यांनी या 6व्या पर्वामध्ये देखील आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडलाय आणि परत एकदा त्यांना अनुसरून आणि त्यांना आवडणारी परिस्थिती आलेली आहे. कारण की पहिल्या सामन्यातील 89 धावांचा पाठलाग करत असताना त्यांनी अर्धशतक लावलं होतं. आज देखील पिंटू पाटीलकडे त्या अर्धशतकाची संधी आहे, कारण की धावा भरपूर आहेत. 97 धावाचा पाठलाग करायचा आहे, परंतु मनोज गुळवी 4 मध्ये 17 बनवल्यात. कैलास नाईकने अर्धशतक लगावलंय. मनोज गुळवीकडे संधी आहे, त्याही अति महत्वपूर्ण सामन्यामध्ये सेमीफायनल. पुन्हा एकदा चेंडूला खेचून मारलाय. मिड विकेटवरून यश येतोय. क्षेत्ररक्षक येतोय. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न केला जाईल मात्र इथे आणि काय होत आहे. मनोज गुळवी धावतायत पोहोचले. आता काय होतं, नाट्यमय क्रिकेट चालू आहे नाना आणि मनोज गुळवी यांच्यामध्ये. या एकूण 2 धावा, एकूण धाव संख्या झाली ती 20. बघू शकता थोडासा शेवटच्या चेंडूमध्ये नाट्यमय क्रिकेट बघायला. तिथे एकाच बाजूला दोन्ही फलंदाज होते, मात्र थ्रो तितकासा चांगला आला नाही जयेश म्हात्रे याचा आणि विकेट किपरला देखील तो थ्रो पकडता आला नाहीये. त्या अनुषंगाने मनोज गुळवी यांच्याकडे संधी होती की ती दुसरी धाव पूर्ण करण्याची, ती त्यांनी पूर्ण केली आणि अशा प्रकारे होतं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीत तर कुठलाही गडी बाद झालेला नाहीये. 20 धावा लावल्या आहेत. ज्या सरासरी हवेत ना तिच्यापेक्षा चांगल्या सरासरीने धावा आतापर्यंत जमा केल्यात. 20च्या सरासरीने धावा चालू आहेत. 15चे आस्किंग रन रेट होता 15.97चा, तो आता त्याही पेक्षा जास्त. रिकव्हर रन रेट 15.40चा होता, परंतु 20च्या सरासरीने ते धावा जमा केल्या जातात. म्हणजे अजूनही 5 षटकामध्ये 77 धावाची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी.
आता हे बघणं खूप गरजेचं असेल की नाना काय करतोय. समोर अतिशय प्रतिभावंत प्रतिभा संपन्न गोलंदाज आदित्य नाईक. हा गोलंदाज नाही तर स्वतः संघाचा संघ मालक देखील आहे. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिलेली आहे. फलंदाजीला येताना त्यांनी अनेक चांगल्या प्रकारचे फटके आपल्या संघासाठी सजवलेत. आज देखील सेमीफायनलमध्ये आला होता आणि क्रिश नाईक सारख्या गोलंदाजाच्या विरुद्ध त्यांनी षटकार मारला. आज क्रिश नाईकने खूप जास्त धावा खर्च केला. ज्या BTPL स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेत क्रिश नाईकचे गोलंदाजीचा बोलबाला होता, मात्र सेमीफायनलमध्ये त्याला खर्चिक ठरवलंय त्या साई सागरच्या सर्व फलंदाजांनी. नाना आदित्यच्या समोर आता मात्र पायांच्या समोरून त्या चेंडूला फक्त खोदून काढला होता. राजा बावा आहे, थ्रो करतील, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न केला जातोय की काय काय होते बघूया. तुम्हाला जर धाव बाद व्हायचं असेल तर दोन्ही फलंदाजांनी मात्र क्रीज सोडणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. तेव्हाच ही विकेट दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे. हे समजून घ्यायचे क्रिकेट हे कशा प्रकारचं आहे, कारण की येणारे फलंदाजांना तुम्हाला खेळपट्टीवरती आणायचं आहे. परंतु अशा प्रकारे तुम्ही बाद होण्यापेक्षा मोठे फटके मारा, एकतर षटकार किंवा जेलबाद असंच काही होऊ शकतं. नाहीतर मग स्वतःची दोघांपैकी एकाची विकेट जाईल असं काहीतरी करा धावबाद होताना. मनोज गुलवी 19 धावांवरती खेळतोय तो वैयक्तिक. आता मात्र अतिशय योग्य चेंडू परफेक्ट यॉर्कर लाईन मध्ये येत होता. मिनी हेलिकॉप्टर उडवला होता. आता धावबादाची शक्यता आणि मनोज गुळवी मात्र बाद होतोय. परंतु बाद होण्यापूर्वी काय फलंदाजी केलेली आहे. 20 धावा आपल्या संघासाठी त्यांनी 6 चेंडूमध्ये जमा केल्यात. जे काम त्याला करायचं होतं ते काम तो आज पूर्ण करून जातोय. त्यामुळे त्याच्या कामगिरीवरती कुठल्याही प्रकारची शंका येणार नाहीये. मनोज गुलवी चांगली फलंदाजी करत असताना धावबाद झालेला आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे आता येतोय तो म्हणजे जयेश म्हात्रे. डावखुरा लांब षटकार मारणारा फलंदाज जयेश पाटील येतोय. सॉरी, एकाच संघामध्ये 2 जयेश आहेत. आता मात्र गोलंदाजीमध्ये देखील जयेश म्हात्रे देखील येणं बाकी आहे. फक्त फलंदाजीला जयेश म्हात्रे. एक मजबूत बांध्याचे 2 फलंदाज, दोघांची देहयष्टी बघितली तर त्या चेंडूचे 2 नाही तर 4 तुकडे करू शकतील अशी देहयष्टी आहे आणि आहे तिची क्षमता देखील आहे. दोन्ही चांगले मोठे मोठे फटके खेळतात. पहिला षटका महाग ठरलं. दुसऱ्या षटकात आदित्य नाईक मात्र चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत फक्त 2च धावा खर्च केल्या त्याने. एक गडी धावबाच्या स्वरूपात बाद झालेला आहे मनोज गुलवीच्या स्वरूपात. थोडासा वेळ घेतला जातोय कैलास नाईक याच्यामुळे. मित्रांनो थोडं घाई करायची आहे हे मी तुम्हाला वारंवार अनाऊन्स करेन, कारण की आज अंतिम दिवस आहे. फायनल खेळवायची आहे. यानंतर ग्रामीणचे देखील मॅचेस आहेत. आदित्य आता मात्र स्वेअर चेंडू, पंचांकडून वाईटचा इशारा. तर फिल्डिंग संघाकडून रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे वाईटसाठी. चला, फिल्डिंग करणाऱ्या संघाने मात्र इथे रिव्ह्यू घेतलेला आहे वाईटसाठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू सक्सेसफुल. काय निर्णय होता तिथे आदित्यचा आणि कैलास नाईक यांचा, त्यांनी लगेचच रिव्ह्यू घेतला होता. पंचांच्या निर्णयावरती आक्षेप घेत तो रिव्ह्यू सक्सेस देखील झालेला आहे आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी म्हणजे चेंडू होतोय डॉट. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये दबावामध्ये यायला लागली आहे परत एकदा रेखा एंटरप्राइजेस. आता मात्र खूप बाहेरून चेंडूला खेचला होता. आता मात्र जयेश मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हो, नानाला देखील जास्त वेळ कैलास नाईक स्क्रीनवरती ठेवत नाही. त्याला देखील तंबूचा रस्ता दाखवला जातोय आणि दुसरा हादरा लागतोय धावबाच्या स्वरूपात. नाना देखील परततोय. म्हणजे याच षटकामध्ये 2 गडी धावबाद झालेले आहेत. पहिल्यांदा मनोज गुलवी आणि दुसऱ्यांदा आता नाना. मात्र आता 2 नवीन दमाचे खेळाडू खेळपट्टीवरती दिसतील, ज्यामध्ये जयेश पाटील ऑलरेडी आलेला आहे. आता बघूया कोण फलंदाज येतोय खेळपट्टीवरती ज्युनियर कोट्यातून. श्री हनुमान बाबू पाटील यांचे इथे आगमन झालेले, त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो या भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग 2026 मध्ये. आणि भादवड बी धमाका, आपणास विनंती आहे आपण मंचावर स्थान पण व्हायचं आहे आणि या BTPLच्या सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे.
नवीन फलंदाज येतोय वेदांत नाईक. वेदांत बघूया सेमीफायनलमध्ये वेदांतला पुन्हा एकदा सरळ संधी देण्यात आली आहे. बऱ्याच संधी भेटल्या वेदांतला, परंतु वेदांतला हवी तशी फलंदाजी करता आली नाही आहे. मात्र आदित्य चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू फक्त बॅट फेकली होती त्या चेंडूवरती, मात्र चेंडू काय बॅटला स्पर्श होत नाही. चेंडू पुन्हा येतो डॉट. आदित्य नाईक, मी म्हटलं होतं अगोदरच की या गोलंदाजाने आपल्या संघासाठी नेहमीच चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि आज देखील अति महत्त्वपूर्ण सेमीफायनलमध्ये देखील तो चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. विशेष म्हणजे जास्तीचा काही वेग नाही, परंतु त्यांच्याकडे लेंथ आणि टप्पा हा खूप अचूक आहे, त्यामुळे त्याची गोलंदाजी सहसा लवकर सापडत नाहीये फलंदाजांना. हे बघू शकता बलून डिलीवरती पंच या चेंडूला वाईट घोषित करतात. आताच आगमन झालेल्या हनुमान बाबू पाटील यांचं परत एकदा मी हार्दिक स्वागत करतोय. आम्ही या षटकानंतर त्यांचा देखील सत्कार करू. आदित्य टू वेदांत, पुन्हा एकदा फुलर लेन चेंडू होता. काय करतायत, बॉलचं ऑलरेडी डॉट झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही बाद नाही होऊ शकत आदित्य. तुम्ही चांगली धैर्य दाखवा, फलंदाजी दाखवा आणि मग फलंदाजी करत असताना चुकीचे फटके मारून बाद व्हा. या प्रकारे बाद व्हाल तर तुमच्या खेळावरती क्वेश्चन मार्क राहील. तर अक्षय पांडव सर, आपणास विनंती करतोय की आमच्या आज जे आमचे पाहुणे आलेत त्यांचा सत्कार तिथे संपन्न करून घ्यायचा आहे. आपल्या समेत या मुख्य मंचावर मान्यवर ते इथे उपस्थित आहेत. सन्माननीय हनुमंतजी पाटील साहेब, ज्यांचा सन्मान आणि सत्कार तो या स्पर्धेच्या निमित्ताने इथे केला जातोय. कॅमेरामॅन जरा स्टेजवरती कॅमेरा फिरवून घ्यायचा आहे. त्यांना विनंती करतो हनुमंत पाटील, आपण पुढे यावं. आपला यथोचित मान सन्मान तो या स्पर्धेचे प्रमुख आयोजक संयोजक सन्माननीय सचिनदादा तरे यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान तो इथे या मुख्य मंचावरनं करतोय. जयेश म्हात्रे संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. आर के गॅलरी एंड करून मारा करण्यास सज्ज. समोर असेल जयेश पाटील आणि जयेश पाटीलनी उचललाय चेंडू, मात्र चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि आदेश नाही कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. जयेश पाटील देखील जातोय आता बाद होऊन. या अगोदर चांगली फलंदाजी केली होती जयेश पाटील याने, मात्र आता आपल्या संघाला गरज असताना कुठल्याही प्रकारची चांगली फलंदाजी केली नाहीये. हे बघा, बाहेरून त्या चेंडूला खेळला होता, कुठल्याही प्रकारचा फुटवर्कचा प्रयत्न केला नव्हता तिथे दाखवण्याचा. फक्त खडे त्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू आकाशात होता आणि चांगलं जज करण्यात आलं होतं. तिथे क्षेत्ररक्षक होते ते आदेश नाईक यांनी कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये. जेल होते समाप्त आणि जयेश पाटील जातो डगआउटमध्ये. मात्र आता येतोय अशा परिस्थितीचा आदर्श खेळाडू. हे बघा, सत्कार केला जातोय आपल्या मंचावरती आमच्या प्रमुख अतिथींचा. या स्पर्धेचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ तरे यांच्या शुभ हस्ते हा या आमच्या आजच्या अतिथींचा आदरपूर्वक सत्कार आपल्या या BTPLच्या मंचावरती संपन्न करतोय. आता येतोय तो मैदानामध्ये आलाय मिस्टर BTPL अर्थातच पिंटू पाटील, ज्यांनी या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक लावलेलं आहे आणि या स्पर्धेत सर्वाधिक धावा ज्याच्या नावावरती आहे तोच मिस्टर BTPL पिंटू पाटील आलेला आहे. आणि पिंटू पाटीलला आवडणारी स्थिती आहे, परंतु पिंटू पाटीलला धैर्याने फलंदाजी करावी लागेल. जयेश आता मात्र लांबून खेचण्याचा प्रयत्न केला होता, पंच वळतात आणि पंचांनी वाईट घोषित केले. त्यानंतर लगेचच फिल्डिंग करणारे संघाने घेतला आहे रिव्ह्यू. इट्स अ फेअर डिलिव्हरी. मराठीत सांगायचं झालं तर योग्य चेंडू ही मांग होती मागून की मराठीत सांगा की योग्य डिलिव्हरी आहे. बघा, पहिला चेंडू
डॉटची समाप्ती. रिव्ह्यू मात्र सक्सेस होतात इथे साई सागर संघाचे. या अगोदर आदित्यच्या षटकामध्ये रिव्ह्यू त्यांनी घेतला होता पंचांच्या विरोधात आणि योग्य ठरला. आता देखील रिव्ह्यू घेतला जयेशाचा, तो देखील योग्य. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतील कडा घेऊन जातोय चेंडू स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला जातोय. फॉर्मलिंग होते, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न केला जातोय. थ्रो खराब येतोय. 2 धावा पूर्ण. पिंटू पाटील तो थोडासा अँग्री दिसतोय तिथे नॉनस्ट्राईकचा फलंदाज आदित्य नाईक. आदित्य नाईक जस असं वाटतोय, सॉरी वेदांत नाईक आहेत. वेदांत नाईक मला असं वाटतं की फसलंय की काय मैदानामध्ये. काय चालू आहे मैदानामध्ये. चेंज केल्या त्या क्षेत्ररक्षकाला बघा. एका दुसऱ्या मिस फिल्डिंगने तुम्ही त्या क्षेत्ररक्षकाचं मनोबल मात्र कमी करता. पण तू खेळाचा तो रणनीतीचा भाग असेल. पिंटू पाटील वरती नजर आहेत सर्व खेळाडूंच्या. भरपूर धावा या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून आल्यात आणि आता देखील त्यांच्याकडे भरपूर धावा करण्याची संधी आहे. जवळजवळ अर्धशतक करण्याची संधी आहे आज. पण केली आहे सुरुवात. पहिला आला धमाका षटकार. या परिस्थितीचे आदर्श खेळाडू आहेत पिंटू पाटील, म्हणूनच त्यांना आम्ही नाव दिलंय मिस्टर BTPL. हे बघू शकता लाईव्हच्या माध्यमातून. बॅकफूट पंच आणि पंच इतका वेगात होता. फ्लॅट सिक्सर षटकार. चेंडू आला आणि झटकन गेला सीमेच्या बाहेर षटकार. धावसंख्या या तिसऱ्या षटकामध्ये पुढे जाते ती 32 धावा झालेल्या आहेत. 97 धावाचा पाठलाग करत असताना 32 धावा म्हणजे अजूनही धावा जमा करायच्या. 65 धावांची आवश्यकता अजून विजयासाठी. 65 धावा, 20 चेंडू आणि 65 धावांची आवश्यकता. अजूनही सामना कंट्रोलमध्ये आहे. जोपर्यंत पिंटू पाटील मैदानात असतील तोपर्यंत साई सागर संघ देखील विजय सेलिब्रेशन करणार नाही. फिल्डिंग संघाला थोडी वॉर्निंग देण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने हा देखील षटकार. अगदी आमच्या पाहुण्यांना देणारा हा सलामीला षटकार. जबरदस्त. पिंटू पाटील बॅक टू बॅक 2 षटकार. मिस्टर BTPL पुन्हा एकदा आपल्या बॅटचा जलवा दाखवताना षटकारामध्ये डील करतो. हे बघू शकता. फॉलो थ्रो किती चांगला होता बॅटच्या मागे. जेव्हा चेंडू त्यांनी समोर ठेवला होता आणि ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला होता, अगदी त्याला सरळ खेचलाय. VIP डॅशच्या अगदी समोर हा चेंडू येतोय आणि षटकार. या षटकाने आता धावा वेगाने पुढे चालल्यात. 38 धावा. अजूनही 59 धावांची आवश्यकता आहे. हा सामना ज्या प्रकारे पिंटू पाटील फलंदाजी करतो ना, शेवटच्या षटकापर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. फक्त पिंटू पाटीलला 5व्या ते 6व्या षटकापर्यंत थांबावं लागेल. बघा साई सागर या संघाला शेवटची ऑफिशियल वॉर्निंग आहे. आता जर तुम्ही प्रत्येक चेंडूवरती मीटिंग घेतली तर तुम्हाला आयोजक कमिटीकडून पेनल्टी देण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा मात्र आता व्यवस्थित एलिव्हेशन झालं नाही. राजा बावा आहेत. 1 धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. आणि आता मात्र फलंदाज वेदांत नाईकला आता बाद केलं जात आहे. हे गरज देखील होते, कारण की एखाद्या चांगल्या फलंदाला जर तुम्हाला खेळपट्टीवरती आणायचं असेल ना, तर वीक फलंदाज पहिले तुम्ही मैदानाच्या बाहेर पाठवावं लागेल. आणि आता वेदांत नाईक होतोय बाद. बऱ्याच अवधीनंतर वेदांतला बाद करण्याचा प्रयत्न चालू होता, मात्र ती संधी आता मात्र सोडलेली नाहीये साई सागर संघाने. चला लगेचच पुढचा फलंदाज पाठवून द्यायचा आहे. षटक 3 षटक समाप्त होतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्येचा विचार करता 39 धावा धाव फलकावरती लावलेल्या आहेत. चेक क्षेत्ररक्षण करणारा संघ तुम्हाला ऑफिशियल वॉर्निंग आहे. यानंतर टीम मीटिंग केली तर आयोजकांनी आम्हाला दर्शवलं की पेनल्टीला सामोरं जावं लागेल. टीम मीटिंग करता वेळ नसेल आपल्याला. चला फलंदाज आता तुम्ही देखील थोडासा घाई करायची आहे. गोलंदाज रेडी आहेत आणि बॅटिंग संघाला देखील आम्ही वॉर्निंग देतोय की तुम्ही देखील ज्या तुम्ही गोष्टी करू शकता टाइम घेऊ नका. नवीन गोलंदाज मयूर जोशी याला आता प्राचारित करण्यात आलेले आहे. 18 चेंडू 58ची आवश्यकता आहे.
सरासरी 13 ची आहे आणि रिक्वायर्ड रेट मात्र 19.33. आत्ताची सरासरी 13 ची आहे पण तो रिक्वायर्ड रेट 19.33 आहे. अठ्ठावन्न धावा अजूनही करायच्या आहेत. 18-28 पिंटू पाटील 15 धावांवरती फलंदाजी करतोय. प्रतीक गोरे आलेत नवीन फलंदाज. काल खूप चांगली फलंदाजी केली होती त्यांनी. आता मात्र चेंडूचा पाठलाग केला होता. पंच या चेंडूला वाईड घोषित करतात. फटका खेचण्याचा प्रयत्न करा. पाठलाग केला होता या चेंडूचा. फटका जर लागला असता तर कव्हर्सच्या वरून नक्कीच हा षटकार जाऊ शकला असता. पिंटू पाटील या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय जगदीशजी म्हात्रे सर इथे उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. मयूर आता मात्र झेलची संकेत. दुर्गेश नाईक झेल घेत नाहीये. संधी दिली आहे. नाराज दिसतात तिथे साई सागर संघातील खेळाडू. झेल उडाला होता. संधी होती दुर्गेश नाईक याचकडे परंतु त्यांनी झेल न पकडता चेंडू अडवणं याकडे जास्त महत्व दिलंय. आता मात्र काल ज्यांनी रात्रीमध्ये चांगली फलंदाजी केली होती नाना टेमगर या संघाविरोधात प्रतीक गोरे आलेला आहे आणि प्रतीक गोरेला तशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल आणि त्यासाठी त्यांना पुढे प्रमोट करण्यात आलेला आहे. जो ग्रामीणचा पहिला सामना आहे टीम कामन आणि खारबाव दोन्ही संघाची संघनायक आपण रिपोर्टिंग करायची आहे. पुढच्या मॅचच्या 6 ओव्हरनंतर आपल्यानंतर मध्ये टॉस केला जाईल. अकबर इथे आलेत. अकबर आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कामन संघ इथे उपस्थित होतोय. बघा साई स्पोर्ट खारबाव आणि टीम 94 कामन यानंतर यामध्ये होणारा पहिला आज ग्रामीणचा लढत. मयूर तू आता प्रतीक गोरे डावकुरा शैलीदार फलंदाज फेकून दिलाय. जबरदस्त फटकेबाजी. मी म्हटलं होतं काल रात्री या फलंदाजाने गाजवला होता रात्रीचा दिवस आणि रात्र संपलेली नाहीये असं सांगत असताना प्रतीक गोरे अगदी तिथूनच त्यांनी फलंदाजी सुरुवात केली. षटकार. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय जयरामजी जोशी इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. शॉर्ट पिच चेंडू होता. पुल केला होता आणि चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेग सीमे रेषेच्या अगदी बाहेर. प्रतीक गोरेचा ब्रँडेड षटकार. 6. प्रतीक काल देखील प्रतीकने नाना स्पोर्ट टीमगर संघाविरोधात एकाच षटकामध्ये 24 धावा कुठल्या होत्या. मात्र ठीक आहे सामना तो फिनिश करता आला नाहीये, सामना जिंकता आला नाहीये. मात्र प्रतीकची फलंदाजी ही उल्लेखनीय राहिली आहे आणि आज परत एकदा प्रतीकला संधी आहे आपल्या संघाला फायनल मध्ये पोहोचवण्याची. मात्र मयूर जोशी हा देखील एक अति उत्कृष्ट गोलंदाज आहे. चांगले गोलंदाजी करून आतापर्यंत या सेमीफायनल मध्ये आलेत. बघा साई सागर संघाला जी वॉर्निंग देण्यात आली आहे ती तुम्ही लक्षात ठेवायची आहे. मयूर पुन्हा एकदा बॅक टू बॅक. प्रतीक गोरे ऑन फायर. फेकून दिलाय 2 बिल्डिंगच्या मध्ये जाणारा टावरिंग षटकार. धन्यवाद विजय. बघा हिसाब किताब बराबर झालेला आहे. ते कसं मी सांगतो मित्रांनो, जेव्हा मयूर जोशी गोलंदाजी प्रतीक गोरे गोलंदाजी करत होता तेव्हा मयूर जोशीने त्याला बॅक टू बॅक 2 षटकार मारले होते. टीम मीटिंग नकोय, टीम मीटिंग नकोय, तुम्हाला वारंवार विनंती केली जाते. ऑलरेडी चेंडू तुम्हाला नवीन देण्यात आला होता. मयूर जोशीने प्रतीक गोरेला बॅक टू बॅक 2 षटकार मारले होते आणि प्रतीक गोरेने मयूर जोशीला बॅक टू बॅक 2 षटकार मारत म्हणजे हिसाब किताब फिट्टम फिट केलेला आता. मात्र संधी आहे सचिन तरेंचे 500 रुपये पटकावण्याचे, कारण की षटकारच्या हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकार आणि षटकार मारले जातात आता आणि हॅट्रिक होईल का? हो झालेली आहे हॅट्रिक. प्रतीक गोरेने सलगचे 3 षटकार मारलेत आणि 3 षटकार मारत सचिन भाऊ तरे याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक देखील त्यांना जाहीर झालेलं आहे, ते पटकावलेलं आहे. आणि संघाची धावसंख्या बघू शकता धाव फलकावरती वेगाने चालली आहे. 59 धावा मित्रांनो आता करायच्या त्या फक्त 38 धावा.
साई स्पोर्ट खारबाव संघाचं देखील ते आगमन झालेलं आहे या BTPLच्या माध्यमातून आहे. भादवड बी धमाकाच्या माध्यमातून त्यांचं देखील त्यांच्या संघाचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच टीम 94 कामन जर आपण आला असाल तर आपण आले. ओके 94 कामन संघ देखील इथे उपस्थित झालेला आहे. मित्रांनो जाऊ नका. BTPLच्या सामन्यानंतर ग्रामीण धमाकाचे धमाकेदार फाईट्स आपण बघणार आहोत. मात्र इथे धडाका चालू आहे प्रतीक गोरे पिंटू पाटीलचा. नास्टेकला मिस्टर BTPL तर स्ट्राईकला गावातील एकमात्र डावखुरा शैलीदार फलंदाज प्रतीक गोरे. काल रात्री त्यांनी टेमगरकरांची झोप उडवली होती. आज मात्र तो साई सागरच्या विरोधात अटॅक करतोय. सलगचे 3 मारलेत त्यांनी. चौथा येईल का? हो चौथा पण येईल. चौथाही षटकार. प्रतीक गोरे आणि प्रतीक गोरेच मैदानामध्ये गाजतोय आज. प्रतीक गोरेने षटकाराने पब्लिक आता श्याम नाईक गॅलरीमध्ये खेचली आहे. ही बातमी गावात पोहोचली आहे दोन्ही गावात की प्रतीक गोरे मार रहा है, माही मार रहा है. आता पब्लिक यायला लागली आहे, गाड्या यायला लागल्यात पार्किंग मध्ये. चला चेंडू आलाय, मॅच बॉल आलाय आणि टीम मीटिंग नकोय हे बघा दाखवतात डगआउट. आता मात्र पहिल्या 2 षटकामध्ये जे दबाव होता ना, जो मायूस चेहरे होते ते आता हसताना दिसतात. रेखा इंटर पॅजेस. हे गोलंदाजी बघा. पहिला चेंडू वाईट, दुसरा 1, तिसरा षटकार, चौथा षटकार, 5वा षटकार आणि षटकारच. सलगचे 4 मारलेत. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. सलगचा 5वा येईल का? प्रेक्षक करतात विनंती. धावसंख्या झाली आहे ती 65 धावा झाल्यात. म्हणजे विजयाला अजून हव्या आहेत 32 धावा. अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. प्रतीक गोरे 4 चेंडू मध्ये 24, 4 मध्ये 4 मारल्यात. 5व्या षटकाची प्रतीक्षा. साई सागर एवढी मोठी धावसंख्या बनवून देखील नाही. 5वा नाही आलेला आहे. अपील केली होती मात्र योग्य निर्णय म्हणायला लागेल. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता आणि शेवट मात्र गोड केलाय मयूर जोशीने चेंडू डॉट करून. कमालीचा दबाव बघायला भेटला. बघा 12 मध्ये 32 ची आवश्यकता. 12 चेंडू 32 ची आवश्यकता. श्याम नाईक गॅलरीमध्ये प्रेक्षकांची गर्दी आता वाढू लागली आहे. ती गर्दी खेचली आहे ती पिंटू पाटील आणि प्रतीक गोरे यांनी. पिंटू पाटीलने देखील 6 मध्ये 16 बनवल्यात. त्यांच्या बॅटमधून देखील 2 षटकार आलेत. कमबॅक करावं लागेल आणि कमबॅक करण्याची क्षमता आहे या संघाकडे. कारण की जर बघितलं तर जयेश म्हात्रे किंवा आदित्य नाईक सारखे ऑप्शन आहेत अजूनही गोलंदाजीमध्ये साई सागरकडे. आदित्य नाईक ची गोलंदाजी ऍक्शन खूप चांगली आहे. गोलंदाजी देखील चांगल्या टप्प्यावरती केलेली आहे आणि कुठेतरी आदित्य नाईकचा विचार करणं भाग लावेल मुकेश मतेला या अति महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये. जयेश म्हात्रे आपल्या कोट्यातील दुसरा षटक टाकण्यासाठी येतोय. जयेश म्हात्रेने देखील मागच्या षटकामध्ये एकूण 15 धावा खर्च केल्या होत्या. बघा पहिल्या षटकात कैलास नाईक 20 धावा. फक्त आणि फक्त आदित्य नाईक एक असा गोलंदाज आहे ज्याने फक्त 4 धावा दिल्यात. बाकी सर्व गोलंदाजी पिसे काढल्यात रेखा इंटरबॅसने. पिंटू पाटील मिस्टर BTPL ते देखील आता रंगात आहेत. साई सागर थोडासा वेळ घेतोय. चला 12-32. आता मात्र बचण्याचा प्रयत्न केला जातोय, वाचण्याचा प्रयत्न केला जातोय. पिंटू पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. मात्र पंच या चेंडूला वाईट घोषित करतात. दबाव दिसतोय गोलंदाजावरती. ज्या प्रकारची बॉडी लँग्वेज गोलंदाजी आहे किंवा ज्या प्रकारे चेंडू टाकतोय धैर्याने क्रिकेट खेळावं लागेल साई सागर संघाला. फुल टॉस चेंडू आणि फुल टोल दूर 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 कहीं गगन के छाव में भेज दिया सिक्सर पिंटू पाटिल के बैट से. मिस्टर BTPL गाजतोय फोडतोय गोलंदाजांना. हे बघू शकता फुल टच चेंडू होता आणि फुल टच चेंडूला पिंटू पाटील या मैदानामध्ये ठेवू शकत नाही. तो मैदानाच्या बाहेरच मारणार. षटकार. 26 धावांची आवश्यकता आहे अजूनही जिंकण्यासाठी. 11 मध्ये 26. 97 धावा जेव्हा बनवल्या होत्या तेव्हा कुठेतरी मुकेश मध्ये विचार करत असेल की ह्या धावसंख्येला आता आम्ही सहज डिपेंड करू, परंतु नाही. अपवाद ठरवलेला आहे.
72 धावा झाल्यात. अजूनही 25 धावांची आवश्यकता म्हणजे 11-25 ही आवश्यकता आहे. चला सामना चालू करायचा आहे. यानंतर देखील अजून एक महत्त्वपूर्ण सेमीफायनल आहे जिथे खेळणारे दोन संघ आहेत. RN11 वर्सेस जोशी फाउंडेशन. वंडर ऑफ ब्युंडी जगदीश नाईकला आपण ॲक्शन मध्ये बघणार आहोत पुढच्या मॅचमध्ये. जयेश अंडर प्रेशरमध्ये दिसतोय. पुन्हा एकदा पिंटू पाटीलचा धमाका. हा देखील जाईल दूर दूर. हाय अँड हँडसम टावरिंग सिक्सर. वेगाने व्याराच्या वेगाने चेंडू सीमेच्या बाहेर जातात. पिंटू पाटील हा देखील आता आपला कारनामा दाखवण्यास सुरुवात केलेली आहे. 4 मध्ये 4 प्रतीक गोरेने मागच्या षटकात मारले होते. पिंटूने 2 मध्ये 2 मारल्यात आणि पिंटू पाटीलच्या बॅटमधून आतापर्यंत 4 षटकार आलेत. मला तरी वाटतं कमिटीला बॉक्स अजून आणावे लागतील. ज्या प्रकारचे फटकेबाजी चालू आहे. धावसंख्या वेगाने पुढे चाललेली आहे. 78 धावा. आता फक्त 19 धावांची आवश्यकता आहे. सामना होता कुठे मित्रांनो, आणलाय कुठे. डोंगरा एवढं आव्हान वाटत होतं ते आता अगदी सहज सोपं करून ठेवले या दोन्ही फलंदाजांनी. 19.33 ची आस्किंग रन रेट होती ती आता बघा किती छोटी करून ठेवलेली आहे. फुल टॉस आणि हा देखील जाईल सलगचा 3रा षटकार. म्हणजेच पिंटू पाटीलला देखील 500 रुपयाचं पारितोषिक लागू झाले आहे. सचिन भाऊ तरे याचकडून जे षटकारांच्या हॅट्रिक साठी लावण्यात आलेले आहे. हे बघू शकता कमरेच्या बाजूला टाकला होता चेंडू. पिंटूने त्या टोलवला. स्क्वेअर लेग सीमेरेषेच्या बाहेर षटकार. आता जयेश मात्रे देखील ठरतोय महाग आणि सामना लगभग केलाय खुला. रेखा इंटरप्राइज संघाने बघा आमचे जे बॉल बॉय आहेत जरा चेंडू जे बाहेर गेले ते लवकर आणून द्या. खूप दूर दूर फटकेबाजी चालू आहे पिंटू पाटीलची. पार्टनरशिप बघितलं तर 9 मध्ये 45 धावांची पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजांनी फोडल्या अक्षरशः साई सागरच्या गोलंदाजांना. कुठेतरी आदित्य नाईकला आणायचं होतं मध्ये. पिंटू 9 मध्ये 34 वरती खेळतो पिंटू. हा देखील आणि सलगचा 4था. काय चाललंय. सिंगल आणि डबलला महत्वच नाही राहिलंय. इथे फक्त डील होते षटकार आणि षटकार. चौकारलाही महत्व नाहीये. मागच्या षटकामध्ये प्रतीक गोरेने सलगचे 4 मारले. या षटकामध्ये पिंटू पाटीलने सलगचे 4 मारलेत. मिस्टर BTPL अक्षरशः दनादून सोडली आहे आणि स्पर्धा ही पिंटू पाटील आणि पिंटू पाटीलच चालू आहे सगळीकडे. धावसंख्या झाली आहे ती आता वेगाने, अतिशय वेगाने, सुपरफास्ट वंदे एक्सप्रेस. 90. 7 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. पिंटू पाटील 40. काय बॅटिंग केली आहे पिंटू पाटीलने या स्पर्धेमध्ये. BTPL स्पर्धेमध्ये मंगलमूर्ती संघाचा अपवाद वगळता सर्व संघांविरुद्ध हात खोलल्यात त्याने. डगआउट पूर्ण खुश आहे. डगआउट नाचतोय तिथे. अंतिम सामन्यामध्ये पोहोचण्याची तयारी. पहिला संघ ठरेल तो BTPLच्या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात जाईल. प्रिडिक्शन पूर्ण चेंज केलेले आहे. बुमराहने जसं चेंज केलं होतं सेमीफायनल मध्ये वर्ल्ड कप मध्ये तसं पिंटू पाटीलने पूर्ण प्रिडिक्शन चेंज करून टाकलंय. आणि हा सामना लगभग फिनिश केलेला आहे. 1 धावेची आवश्यकता आहे. थांबा. 1 धावेची आवश्यकता आहे. 1 धावेची आवश्यकता आहे. नाना पेनल्टी पाहिजे का तुम्हाला. अति उत्साह आणि तुम्हाला पेनल्टी. थांबा संधी मिळेल. 1 धाव हवी आहे. आता मात्र नका मित्रांनो चेंडू चेक करू. जो भेटेल त्याच्यावरती धाव करायची आहे. वाटलं होतं का 97 धावाचा पाठलाग हा अवघ्या 5 षटकामध्ये करण्यात येत आहे. बघा पिंटू पाटील साठी सुवर्ण संधी आहे. 11 चेंडू 46 वर खेळतोय. हा जर षटकार मारला तर 50. चौकार मारला तरी 50. पहिली 50 ऑलरेडी पिंटू पाटीलनी मारली आहे. दुसरी 50ची संधी आली आहे. मी या अगोदर म्हटलं होतं की या परिस्थितीमध्ये 50 करण्याची संधी आली आहे. आली आहे
11 मध्ये 46 खेळतो. संघाला हवी आहे 1 धाव. पिंटू पाटीलला 50 साठी हव्या 4 धावा. आणि पिंटू पाटीलचं अर्धशतक साजरा. या स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक. काय जबरदस्त फलंदाजी, तोडफोड आणि पिंटू पाटीलच्या नावाने परत एकदा विक्रम. सलगचे 6 चेंडूवरती 6 षटकार. 50 किती रिकॉर्ड बनले या सामन्यामध्ये. एकाहून एक रिकॉर्ड ब्रेक मॅच बघायला मिळाली. सर्वाधिक जास्त धावा चेस करण्याचा रिकॉर्ड, त्याही 5 षटकामध्ये. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा रिकॉर्ड, त्याही या सामन्यामध्ये. पिंटू पाटीलचं अर्धशतक, दुसरं BTPL मधलं, तेही या सामन्यामध्ये. एका सामन्यामध्ये किती हाय स्कोर झाले आहेत. जयू नाईकला दाखवतोय प्रॉपरायटर ते या संघाचे. ग्राउंड खाली करा मित्रांनो, खेळपट्टीवरती नका. पिंटू पाटील खेळपट्टीवरती नका, खेळपट्टी सोडायची आहे. आणि मिस्टर BTPL जे नाव मी दिलं होतं 2 दिवसापूर्वी पिंटू पाटीलला, हे असंच नव्हतं दिलं. त्याची खेळपट्टीवरती खेळी ही जबरदस्त होती. 100 मॅच संपवली आहे, परंतु क्रेडिट मी प्रतीक गोरेला देखील देईन. त्यांनी मॅच जी स्टार्ट केली ना, ती फिनिश पिंटू पाटीलने केली आहे. सलगचे 4 षटकार हे टर्निंग पॉइंट राहिले आहेत प्रतीक गोरेचे, हे विसरता कामा नये. दोन्ही फलंदाजांना बक्षीस आहे. प्रतीक गोरे आणि पिंटू पाटील, तुम्हाला दोन्ही फलंदाज यायचं आहे. आणि पुढील धावतं समालोचन करण्यासाठी माझे साथी समालोचक वाड्याचा बुलंद आवाज अक्षय पंडवसर पुढील कारभार सांभाळतील. धन्यवाद दर्शन. चला वेळ घेऊ नका, लगेचच या पुढच्या मॅचच्या कडे आपण वळणार आहोत. चला क्षेत्ररक्षण ते सजवण्याकरता मैदानाच्या आतमध्ये विनाविलंब एंटर व्हायचे. आर्यन 11 आणि जोशी फाउंडेशन या 2 टीम मध्ये मॅच आहे. मानो तो मॅच कडे आपण जाणार आहोत, तिथे दर्शन आपल्यासोबत जोडले जातील. तर मंचावर उपस्थित सर्व गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि पाहुण्यांचं मी परत एकदा BTPL स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. या पिंटू पाटील, वेलकम. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक. आणि मी दादा म्हात्रे यांना विनंती केली की पिंटू पाटीलला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची, जी त्यांनीच पुरस्कृत केलेली आहे. तसेच मी सन्माननीय पंडित दादांना विनंती केली की आपल्या शुभ हस्ते ओरिजिनल 40+ उपाध्यक्ष पंडित दादा भोईर यांच्या शुभ हस्ते गजेंद्र भाऊ गुळी यांनी दिलेलं हे सुंदरसं गिफ्ट हॅम्पर. तसेच मी विनंती करेन आमचे पुढील प्रकाश दादा पाटील आपल्या शुभ हस्ते हे सामनावीराचं फलक द्यायचं आहे. पिंटू पाटीलला सामनावीरचा फलक द्यायचं आहे. तसेच जयू नाईक याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक, तसेच पारितोषिक भरपूर आहेत. प्रतीक गोरे यायचं तुम्ही. अक्षय पंडव सर थोडा खेळाडूंना बाहेर काढून घ्या. चला पिंटू पाटील यांना पारितोषिक दिलं तर जयू नाईक याचकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक आहे या सामन्यामध्ये चांगली खेळी केलीबद्दल. तसेच सलगचे 3 षटकार मारण्यावरती सचिन भाऊ तरे